चंद्रपूर हे आधीच अतिप्रदूषित शहर असून आता या दिवाळीत फटाके आणि विविध आतिषबाजीमुळे या प्रदूषणात आणखी भर पडणार आहे। सध्या फटाके आणि क्रॅकर्ससह विविध आतिषबाजीला सुरुवात झाली आहे। यातून निघणारा धूर हा घटक असून यामुळे होणारे प्रदूषण आरोग्यास फारच हानी पोहोचवणारे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे। साधारणपणे दिवाळी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान येते। या ऋतुबदलानंतर थंडी सुरू होते। थंडीत वातावरणात दमटपणा आणि झालेल्या बदलामुळे श्वसनाचे विकार वाढीस लागतात। दिवाळी दरम्यान होणारे प्रदूषण तसेच दमट हवा आदी कारणांमुळे नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत श्वसन विकाराच्या रुग्णसंख्येत वाढ होते। फटाक्यांमध्ये तांबे आणि कॅडमियम सारखे विषारी घटक असतात, जे हवेत धूलिकण स्वरूपात बराच काळ राहतात, त्यामुळे श्वसनाचे विकार बळावू शकतात। तसेच अस्थमाचा अटॅक, ब्रॉन्कायटिस, शिंका येणे, नाक गळणे, डोकेदुखी होऊ शकते। फटाक्यांमधून येणारा दूषित वायू हवेत मिसळल्यामुळे आणि ही हवा श्वसनावाटे शरीरात घेतल्यामुळे श्वसन आणि फुफ्फुसांच्या विकारात वाढ होते। श्वसननलिका, फुफ्फुस आणि दम्याच्या रुग्णांना फटाक्यातील दूषित वायूचा धोका अधिक संभवतो। जमीन, हवा आणि पाणी यामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे प्रदूषणात वाढ झाली असताना पुन्हा दिवाळीत फटाके फोडण्यात येत असल्याने पुन्हा हवेत प्रदूषण होऊन नवनव्या आजाराला मानवाला समोर जावे लागणार, हे लक्षात घेऊनच फटाके फोडण्याची गरज आहे।